हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल. मी स्वप्नाली टोमके आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हाऊ टू क्रिएट अ फ्रंट पफ. बऱ्याच जणांना पफ कसा क्रिएट करायचा हे माहितीच नसतं. आपण काय करतो, ही कधीकडचे थोडे थोडे केस घेतो आणि पफ क्रिएट करायचा प्रयत्न करतो. पण तसं न करता प्रॉपर टेक्निक्स यूज करून जर आपण पफ क्रिएट केला तर त्याचा रिझल्ट अप्रतिम मिळतो. आपण बघूया पुढे व्हिडिओमध्ये की किती फिनिशिंगमध्ये आपला पफ क्रिएट होतोय. आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करताना आपण आपले हेअर्स दोन पार्टिशनमध्ये डिवाइड करून घ्यायचे. हेअर्स दोन पार्टिशनमध्ये डिवाइड करून झाल्यानंतर व्यवस्थित टँगल फ्री करून घ्यायचे, जेणेकरून केसांमध्ये कसल्याही प्रकारचा गुंता राहणार नाही आणि आपल्याला केसांवर काम करणं इझी जाईल. कोणतीही हेअरस्टाईल करायला घेतलं तर आपले केस हे टँगल फ्री असले पाहिजेत. आता आपण हे केस इयर टू इयर सेक्शनमध्ये डिवाइड करून घेऊ. हेअरस्टायलिंगमध्ये हे सेक्शनिंगचं खूप महत्त्व आहे. तुम्हाला जर सेक्शनिंगची कोणतीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन सेक्शनिंगचा व्हिडिओ बघू शकता. त्याच्यामध्ये इन डिटेल सेक्शनिंगबद्दल मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता की किती फिनिशिंगमध्ये आपण इयर टू इयर पार्टिशन घेतलेलं आहे. याच इयर टू इयर पार्टिशनमधून आपल्याला आता बॉक्स सेक्शन घ्यायचं आहे. बॉक्स सेक्शन म्हणजेच आपण आयब्रोचे आर्क पॉईंट यूज करतो. आपण काय करतो बॉक्स सेक्शन घेण्यासाठी, तर आयब्रोचे जे आर्क पॉईंट असतात त्याला रेफरन्स ठेवून आपला टेलकोम स्काल्पवरून न उचलता व्यवस्थित मागच्या साईडला घेऊन जातो आणि इयर टू इयर पार्टिशनमधून बॉक्स सेक्शन घेतो. याच बॉक्स सेक्शनमधून आपल्याला ट्रायंग्युलर सेक्शन घ्यावा लागतो पफ क्रिएट करण्यासाठी आणि या ट्रायंग्युलर सेक्शनचा आपल्याला पफ क्रिएट करण्यासाठी ट्रायंग्युलर सेक्शनचाच उपयोग होतो. तुम्ही व्यवस्थित हेअर्स कोंब करून घ्या. बॉक्स सेक्शन घेतल्यानंतर जे हेअर्स असतात ते 90 डिग्रीजमध्ये कोंब करायचे असतात, ज्यामुळे केसांना एक व्हॉल्यूम क्रिएट होतो. तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते की ट्रायंग्युलर सेक्शन आपण कसा घेतलेला आहे. कोणताही छोट्यातला छोटा जरी व्हिडिओ असला तरी त्याचं एक व्हिडिओ बनवायला कोणत्याही यूट्यूबर्सला खूप कष्ट पडतात. जेव्हा आपण ते स्वतः करायला घेतो तेव्हाच आपल्याला माहिती होतं. तुम्ही बघू शकता आता आपण सर्व हेअर्स कोंब करून घेतलेले आहेत. सर्व हेअर्स कोंब करून झाल्यानंतर आपल्याला घेतलेल्या ट्रायंग्युलर सेक्शन मधून पफ क्रिएट करायचे. बघा आपण कसा स्काल्पला ट्रायंग्युलर सेक्शन घेतलंय, मी इथं दाखवलेलं आहे. आपल्याला छोटे छोटे थिन सेक्शन, आता आपल्याला त्याच्यातले छोटे छोटे थिन सेक्शन घेऊन बॅक कोमिंग करायचे. 90 डिग्रीजमध्ये हेअर्स होल्ड करायचे आणि व्यवस्थित बॅक कोमिंग करून घ्यायचं तुम्हाला हवं तेवढं आणि हेअर स्प्रेड करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे हेअर्स होल्ड करते, कोणत्या डिग्रीजमध्ये हेअर्स पकडते आणि कशा प्रकारे बॅक कोमिंग करते. हेअर स्प्रेड करताना काळजी घ्यायची. समोरच्या बाजूला जसं आपण येतो तसं बॅक कोमिंग कमी करायचं, म्हणजे आपल्याला त्याचा क्लीन लुक मिळतो. आता नीट अँड क्लीन करून घ्यायचं समोरचा फ्रंट लुक. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती आपण व्यवस्थित नीट अँड क्लीन करून घेतलेला आहे. आता आपण बॉबी पिनच्या साहाय्याने हे सर्व केस होल्ड करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता आत्ताच आपला लुक किती छान दिसतोय. व्यवस्थित बॉबी पिनच्या साहाय्याने होल्ड करून घ्या.
तुम्हाला जेवढी पफची हाईट हवी असेल तेवढी तुम्ही ठेवू शकता, पण तुमच्या चेहऱ्याला सूट होईल अशीच हाईट ठेवा. आपण हेअरस्टायलिंगबद्दल वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येत असतो. तुम्हाला जर माझं एक्सप्लेनेशन आवडत असेल, माझी एक्सप्लेन करण्याची पद्धत आवडत असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचे मिळून जाईल. सर्व केस कोंब करून घ्यायचे. जेव्हा तुम्ही फ्रंट पफ क्रिएट करता अशा पद्धतीने तुम्ही पफ क्रिएट करू शकता. तुम्ही बघू शकता किती छान आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. तुम्हाला जर पफसोबत बन करायचा असेल तर तुम्ही हाय बन किंवा मिडल बन क्रिएट करू शकता. तुम्ही जर लो बन क्रिएट केला तर पफमध्ये आणि बनमध्ये जास्त अंतर दिसेल आणि त्याचा रिझल्ट चांगला मिळणार नाही.